आणि यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आढावा। तर मुंबईसह कोकण पुणे घाटमाथ्यावरील परिस्थितीची मुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली। दरम्यान एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात। 8 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा अलर्ट। उद्या नाशिकला अलर्ट, ढगफुटी होऊ शकते, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर जवळपास 300 मिलीमीटर पाऊस नाशकात होऊ शकतो। 8 तारखेपर्यंत हवामान विभागाकडून अलर्ट, मुख्यमंत्र्यांची माहिती। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे आणि पालिकेच्या विरोधी पक्षनेते पेडणेकरांकडून एकत्रित पाहणी। मुंबईतील पावसाच्या स्थितीची आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये एकत्र पाहणी। मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याची घटना। सुदैवानं जीवितहानी नाही। तर दुसरीकडे बोरघाटात पाणी साचल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे देखील बंद। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील उर्से टोल नाका परिसरामध्ये दरड कोसळली। महामार्गावर अनेक वाहनं यामुळे अडकली आहेत। वाहन चालकांना पुण्याच्या दिशेने माघारी पाठवण्यास आता सुरुवात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उर्से नाका परिसरातील भीषण दृश्य समोर। महामार्गावर येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्याचं चित्र। वाहतूक मोठ्या प्रमाणावर यामुळे प्रभावित। मुंबईतील गोराईमधील मनोरी बीच जवळ मोठं जहाज अडकलं। अडकलेलं हे जहाज मालवाहतूक करणारं असल्याची माहिती समोर। अंबरनाथमधील वालधुनी नदीला महापूर, पुलावरून पाणी गेल्यामुळे प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा मार्ग बंद। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खबरदारीचा उपाय म्हणून रस्तेही बंद। पुराच्या पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी वाहनं मुंबई गोवा महामार्गावर आणली। महाड शहरात सध्या मुसळधार पाऊस। महामार्गाच्या दुतर्फा वाहनं पार्क केल्याचंही चित्र। मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्ते जलमय। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गुरुदेव हॉटेल परिसरातील रस्त्यांवर पाणी। चिंचपाडा रोड यासह खंबाळपाडा रोड आणि इतर सखल भागांमध्ये पाणीच पाणी। मुंबई गोवा महामार्ग काही तासांपासून ठप्प। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी। नागोठणेजवळील वाकण या ठिकाणी महामार्ग ठप्प। मुंबई गोवा महामार्गावरील चिकणी परिसरामध्ये पावसाचं पाणी। तर रायगड जिल्ह्यातील चिकणी परिसरात रस्ते जलमय। वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये नवीन महामार्ग। पोलीस मदत केंद्राजवळच रस्त्यावर दरड कोसळली। दरम्यान मुंबई गोवा महामार्गाच्या दोन्ही लेन प्रवासासाठी तात्पुरत्या बंद। प्रवास करताना महाड विन्हेरे या मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। मुंबईतील सायन्स सर्कल भागामध्ये झाड कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलाच्या जवानांकडून हे झाड हटवण्याचं काम सुरू। मुसळधार पावसामुळे मोहिली जलशुद्धीकरण केंद्र जलमय झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत। कल्याणकरांना पाणी टंचाईचा फटका। तर अनेक भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार। मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेच्या काकाचा ढाबा या परिसरातही पाणी साचलं। चेतन पार्क इमारतीसमोर या कॉलनीमध्ये पाणीच पाणी। इमारतीबाहेर उभ्या असलेल्या वाहनांना सुरक्षित स्थळी हलवण्याची धावपळ। भिवंडीच्या ईदगाह झोपडपट्टीमध्ये खाडीचं पाणी शिरलं। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे ईदगाह झोपडपट्टी परिसर जलमय। शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं। तर अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित। संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराच्या भक्त निवासात अडकलेल्या 20 पोलीस कर्मचाऱ्यांचं रेस्क्यू करण्यात आलं। पीएमआरडीएच्या आपत्ती प्रतिसाद विभागाच्या पथकानं जवानांनी या ठिकाणी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केलं। लोणावळ्यातील कार्ला गडावर जाणारी वाहतूक बंद। कार्ला रोडवर पाणी भरल्यामुळे वाहतूक बंद। पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम। पुण्याच्या खेडमध्ये एक तरुण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला। रेटवडी गावातील समीर जाधव नावाचा हा तरुण बंगला वस्ती इथल्या ओढ्यावरील पुलावरून वाहून गेलाय। शोध मोहीम सध्या सुरू। आळंदी शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या 4ही पुलांवर पाणी साचलं। माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी आळंदीमध्ये येऊ नये। आळंदी देवस्थानकडून वारकऱ्यांना आवाहन। पुण्याच्या बावडी गावामध्ये इंद्रायणी नदीचं पाणी शिरलं। इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे वाघोली परिसरात पाणी आलंय। पुरामुळे एक टेम्पो देखील उलटलाय। मावळ पाटणमधील दरड दुर्घटनेमध्ये 3घांचाही मृत्यू। 23 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश। एनडीआरएफ आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून बचाव कार्य।
वसईच्या कामणभेंडीपाडा मोरी गावामध्ये अडकलेल्या 50 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी जयेश चिपळूणकर आणि त्यांच्या टीमनं 15 नागरिकांना बाहेर काढलं. नाशिकमधील नांदूर वधमेश्वर धरणातनं जायकवाडी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. यंदाच्या हंगामातील पहिला विसर्ग सुरू झाल्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना काहीसा दिलासा. बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध गोकाक धबधबा प्रवाहित. तर 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर गोकाक धबधबा ओसंडून वाहू लागलाय. मुसळधार पावसामुळे वसईमध्ये रेल्वे रुळांवर पाणी. रेल्वे वाहतूक खोळंबल्यामुळे रुळांवरून प्रवाशांचा पायी प्रवास. भर पावसात नोकरदार वर्गाचे हाल. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये आज 4थ्या दिवशी मुसळधार पाऊस. नालासोपाऱ्यामध्ये ट्रॅकवर पाणी आल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत. पुणे ते मुंबई एसटीची सेवा पुढील आदेशापर्यंत बंद. रेल्वे हायवेवर आता पाणी साचल्यामुळे एसटी प्रशासनाचा हा निर्णय. एसटीनं मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका. नाशिकच्या द्वारका ते ट्रॅक्टर हाऊस रस्त्यावर पावसामुळे रस्ता निसरला. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याचं प्रमाण वाढलंय. तर मार्गावरून जाताना वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन. साताऱ्याच्या कारी गावातील जिल्हा परिषद शाळेचं छप्पर जोरदार वारा आणि पावसामुळे या ठिकाणी उडालं. तर शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र वर्गखोल्यांमध्ये पाणी शिरून शैक्षणिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय. भाईंदर पश्चिमेतील स्मशानभूमीजवळ 2 मोठी झाडं कोसळली आहेत. दुर्घटनेमध्ये 2 जण गंभीर जखमी. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकानं तातडीनं मदतकार्य केलं. अंधेरी पश्चिमेतील मदिना हाऊस परिसरातही झाड कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. 2 ते 3 वाहनांचं यामध्ये नुकसान झाल्याची माहिती. ठाण्याच्या आरटीओ कार्यालयाबाहेर झाड कोसळलं. आजुरी परिसरातील आरटीओ कार्यालयाबाहेर एक झाड पडून 1 जण जखमी झालाय. जखमी 60 वर्षीय व्यक्तीवर तातडीनं उपचार सुरू. मुंबईच्या घाटकोपरमधील रमाबाई नगर परिसरात जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे झाड कोसळलं. रस्त्यावरील झाडं हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत. मुंबईत सायनच्या कोळीवाड्यातील पंजाबी कॉलनीमध्ये नागरिकांच्या घरात पाणी. आमदार तमिळसेल्वन यांच्याकडून या परिस्थितीचा आढावा. विरार पश्चिमेमधील मुख्य रस्ते सध्या पाण्याखाली. दरम्यान विवा कॉलेज परिसरात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल. सर्व वाहनं जागच्या जागीच थांबून. नवीन पनवेलमधील बांठिया शाळेजवळील संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला. अनेक गाड्या या ठिकाणी अडकून पडल्यात. पावसाचा जोर कायम असल्यास जनजीवनही विस्कळीत. पनवेलमधील अनेक भागात पाणी भरल्यामुळे प्रवाशांनाही मोठा त्रास. रायगड जिल्ह्यामध्ये 4 नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. सावित्री, अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली. सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे महाड शहराला फटका. बदलापूर शहरातनं वाहणाऱ्या उल्हास नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या भागातला प्रशासनाचा सतर्कतेचा या ठिकाणी प्रशासनाचा अलर्ट. दरम्यान नदीच्या बाजूची चौपाटी सुद्धा पाण्याखाली गेली आहे. महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवरील एक छोटा पूल तुटलाय. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या हॉटेलमधील अनेक पर्यटक या ठिकाणी अडकून पडले. पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न. तर कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे वेगानं वारे वाहण्यास सुरुवात. किनारमध्ये ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत. किनारपट्टी भागातल्या लोकांना यामुळे सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार. आमगाव गोंदिया महामार्गावर पाणी साचलं. महामार्गावरील वाहतुकीस अडथळा यामुळे निर्माण झाला. नाशिकच्या इंदिरानगरमधील वृंदावन कॉलनीतील एका परिसरामध्ये झाड कोसळलंय. अग्निशमन दलाच्या जवानांनी हे झाड रस्त्यातनं हटवलं. सकाळपासूनच नाशिकमध्ये संततधार पाऊस. पालघरच्या झांझरोळी या ठिकाणी धरणाच्या खालच्या भागातील भराव खचला. भरावात या ठिकाणी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा. झांझरोळीसह परिसरातील गावांमध्ये नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. चेंबूरमध्ये अमित साटम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मनसेचं जोडेमारो आंदोलन. चेंबूर साकीनाका दुर्घटनेवर बोलताना हसल्यानं साटमांविरोधात रोष. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरात घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,49,000 रुपयांवर. चांदी जीएसटीसह 2,43,000 रुपये प्रति किलोवर. नवी मुंबईच्या उल्वे परिसरामध्ये बांधकाम साईटवर विजेचा धक्का लागून मजुराचा मृत्यू. कुबेर कन्स्ट्रक्शनच्या मालकांसह 4 जणांवर निष्काळजीपणामुळे गुन्हा दाखल. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यानं ही दुर्घटना घडल्याचाही आरोप.
नागपूरच्या जामसावळीतील मंदिराच्या बनावट पावत्या छापून देणग्या उकळणाऱ्या टोळीला बेड्या, तर बेलत्रोडी या पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश. तिघांना अटक. टोळीनं मंदिर ट्रस्टचं नाव सांगून अनेकांना गंडवलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये रील्स दाखवण्याच्या बहाण्यानं 11 वर्षांच्या मुलीवर अत्याचार. उस्मानपुरा पोलिसात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. उस्मानपुरा पोलिसांकडून कारवाई करत आरोपीला अटक.